केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दिल्लीच्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत। अमित शहा यांच्या निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे। एनआयएचे डीजी सदानंद दाते, आयबीसी संचालक तपन डेका आणि गृह सचिव गोविंद मोहन या बैठकीला उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोया यांच्याकडे। उर्वशी, दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर आता अमित शहा यांनी महत्त्वाची बैठक सुरू केलेली आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे यावेळी मांडले जातील? नक्कीच दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकी जे बोलवली आहे, ज्यात जे वेगळे आता मुद्दे डिस्कस केले जाणार। बेसिकली आतापर्यंत ज्या प्रायमा फेसी इन्व्हेस्टिगेशन सापडले गेले आहेत, काय काय दिसून येते आणि ज्या प्रकारे फॉरेन्सिक लॅब आणि डॉक्टर उमर आणि त्याचे जे साथी आहेत त्यांचा एक जो कनेक्शन दिसून येत आहे, त्यांचा एक मोठा जो कट बद्दल सांगण्यात येत आहे, इंटेलिजन्स इनपुट जे येत आहेत आणि खास करून अजूनही काही जे हा आयडीएक्स आहे तो कुठे आहे किंवा काही गोष्टी जे ऑन रन आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती जे चर्चा होतीये। या बैठकीत तुम्ही बघणार तर सगळेच एजन्सीज म्हणजेच एनआयए, आयबी बरोबरच गृह सचिव गोविंद मोहन आणि ईडीचे डायरेक्टर सुद्धा राहुल नवीन हे सुद्धा उपस्थित आहेत। नेमकं प्रत्येक अँगलने जी आहे चौकशी केली जाते। अगदी त्यामुळे प्रत्येक दृष्टिकोनातून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे आणि त्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आणि सर्वंकष चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे। धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।